मस्तपैकी दिवस गेला कालचा आणि आज असणार आहे त्याच्याही पेक्षा मस्त. कारण इथे आल्यापासून पहिल्यांदा आम्ही या शहराच्या मध्यवर्ती भागी जात आहोत. आता इथे बसने वगैरे जाण्याची सवय झाली आम्हाला. गेल्या महिन्यात युरोपात थाट होता आमचा गाडीचा, तर ती पहा आली बस. खरं म्हणजे चालत बसचे 2 थांबे एवढंच अंतर होतं. मात्र आज अखंड दिवस भटकण्याचा कार्यक्रम आहे, मग आधीच कशाला थकायचं. आता या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे, मी विमानात म्हणालो होतो ना तुम्हाला, की हे शहर फक्त पर्यटकांसाठी, निव्वळ 100% फिरायला येणाऱ्या लोकांसाठीच बांधलेलं आहे. कालचं गाव कसं विशेष होतं, तसंच आजचं हे शहर खास. केवळ पर्यटकांसाठी म्हणून बांधली गेलेली जगात फार मोजकीच शहरे आहेत. म्हणजे हा बुर्गा शहराचाच भाग आहे, मात्र या संपूर्ण विभागाला सनी बीच असं म्हणतात. इथे तुम्हाला राहती रहिवाशांची एकही इमारत दिसणार नाही किंवा पर्यटना व्यतिरिक्त इतर कामांची कार्यालय सुद्धा नाहीत. पण असे असून तुमची अपेक्षा असेल की हे आधुनिक वगैरे काहीतरी असावं. हे तर थोडं जुनाटच दिसत आहे हे शहर. अगदी बरोबर वाटलं तुम्हाला. 75 वर्षांपूर्वी या ठिकाणी वाळूशिवाय मनुष्य काय, वनस्पती सुद्धा नव्हती. कालच्या व्हिडिओमध्ये इथल्या जवळच्या आता आपण नेसेबार गावी गेलो होतो ना, तर या विभागाला नेसेबारचे वाळवंट असे नाव होते तेव्हा. आणि अगदी आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 70 वर्षांपूर्वीपर्यंत. त्यावेळी सोव्हिएत रशियाचे इथे थेट नियंत्रण जरी नसले तरी येथील राजकारणात कम्युनिस्टांचा फार प्रभाव होता. सोव्हिएत रशियाने आपला प्रभाव ठेवण्यासाठी इथे आपल्या नियंत्रणाखालचे राज्यकर्ते सुद्धा पेरून ठेवले होते. थोडक्यात इथले राहणीमान थोडेफार कम्युनिस्ट राज्याप्रमाणे होते. त्यावेळी येथील राज्यकर्त्यांनी एक आगळी वेगळी कल्पना उचलून धरली. त्यांनी या ठिकाणी निव्वळ पर्यटकांसाठी म्हणून असे हे शहर बांधले की जिथे केवळ हॉटेले होती आणि समुद्रावर वाळूत खेळण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी सोयीस्कर अशा जागा. यामागे 3 कारणे होती. सर्वप्रथम म्हणजे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्यांना सुट्टीचे स्थान. तुम्हाला जसा कामावर दिवाळीचा बोनस मिळतो ना, तसा इथे कामगारांना काही दिवस येऊन राहता येत असे. त्यासाठी इथल्या निर्जन वाळूत 100हून जास्त हॉटेल बांधणी, शिवाय कित्येक मेट्रिक टन खतमाती आणली गेली. 3 लाखाच्या वर झाडे आणि कित्येक लाख गुलाब आणि इतर फुलांची रोपे लावली गेली. आपला देश किती प्रगत आहे हे आजूबाजूच्या सोशलिस्ट देशांना दाखवून देणे हे त्याच्या मागचे दुसरे कारण. आणि तिसरे कारण म्हणजे इतर देशांवरून इथे पर्यटक खेचून घेणे. त्याचवेळी येथील अंतर्गत पर्यटकांपेक्षा जर्मनी, रशिया वगैरे परदेशी पर्यटक 5 पटींनी जास्त होते. वृद्ध आणि अपंग पर्यटकांसाठी यापेक्षा चांगली जागा जगामध्ये सापडणे माझ्या मते आजही कठीण. आता तुम्ही माझ्या बरोबर एवढा वेळ फिरत आहात, पण तुम्हाला एकाही ठिकाणी कुठे एकही पायरी दिसली का? उंच फुटपाथ अगदी कुठेतरी क्वचित, आणि तिथे सुद्धा रस्त्यावर उतरायला सोयीस्कर असा उतार. आता मी थोडा पुढे गेल्यावर ना जरा बसेन, तेव्हा जरा बघू की ज्या लोकांना आपल्या घरच्या देशात दाराबाहेर पडणे कठीण असते, ते लोक या ठिकाणी किती स्वच्छंदपणे फिरू शकतात. आणि हे पण सगळं कोणी श्रीमंत देशाने वगैरे आणि आताच्या आधुनिक काळात केलं असं पण नाही. मात्र इथे रस्त्यावर दिसणारी उपहारगृहे त्या काळी मात्र नव्हती. त्या काळी अन्नपदार्थ रॅशनवर तोलून मापून मिळायचे. बाहेर खाण्यासाठी कॅन्टीन होते आणि तिथे पण कुपन दाखवून मोजकच काय ते खायला मिळायचं. अर्थात अशा ठिकाणी शेवटी काळा बाजार फोफावतो. त्यामुळे परदेशी पर्यटक टेबलाखाली पैसे दडवून येथील नागरिकांपेक्षा जरा वरच्या श्रेणीची सुट्टी करत. त्या काळी येथील वातावरण पूर्णपणे कौटुंबिक सुट्टीचे होते. इथे आता दिसणारे नाईट क्लब, कॅसिनो वगैरे हे सगळे नंतर, म्हणजे सोव्हिएत रशियाचे तुकडे झाले आणि त्यांचा प्रभाव ओसरला त्याच्यानंतर आले. इथे मध्य आणि पूर्व युरोपमधील पर्यटक जास्त करून येतात. आणि खास म्हणजे तरुण पर्यटक किंवा वृद्ध पर्यटक. अगदी तरुण पर्यटक म्हणजे जे दिवसा कॉलेजला आणि संध्याकाळी कामाला जातात ना. तुम्हाला मी सांगितलं होतं पाश्चात्य देशांमध्ये मुले आई वडिलांकडून पैसे घेत नाहीत. त्यामुळे अशा तरुण पर्यटकांना ही स्वस्तातली जागा परवडते. अशा तरुण पर्यटकांसाठी म्हणून इथे प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक वळणावर नाईट क्लब आहेत. आणि दुसरे पर्यटक म्हणजे वृद्ध पर्यटक. त्यांच्याकडे सुद्धा पैसे जास्त नसतात. थोडक्यात ज्याला स्वित्झर्लंड, लंडन, न्यूयॉर्क मधील उपहारगृहे परवडणार नाहीत, तर त्याने इथे यावे आमच्यासारखे. स्वित्झर्लंडमधील मिशलिन प्राप्त उपहारगृह, जिथे एक पदार्थ 50 युरोपासून चालू होतो, अशा जागा पैसे सुद्धा देऊन इथे सापडणार नाहीत. आणि म्हणूनच वरच्या श्रेणीचे पर्यटक सुद्धा इथे कोणी फिरकत नाहीत. आता एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. काही महिन्यांपूर्वी जेव्हा उन्हाळा होता,
तेव्हा ही जागा अगदी खचाखच भरलेली होती. 18 ते 20 वर्षे वयोगटातील तरुणांची इथे कमालीची गर्दी उन्हाळ्यात. आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे अर्ध्याहूनही कमी पर्यटक आहेत इथे. मग इथला हिवाळा तर कडक असतो. हिमवृष्टी सुद्धा होते नाही का? आणि इथे तर समुद्र आणि उपहारगृहांशिवाय दुसरे तर काहीच करायला नाही. तर मग इथे काय करत असतील हिवाळ्यात? तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिवाळ्यातले जवळजवळ 5 महिने इथे सर्व हॉटेलांना आणि सर्व धंद्यांना चक्क टाळे लावून निघून जातात. इथे रहिवाशी इमारती नाहीत, त्यामुळे स्थानिक लोकसंख्या सुद्धा नाही. तर इथे आणखीन 2 महिन्यांनी आलात तर एक चिटपाखरू सुद्धा दिसणार नाही. आणि तुम्ही याल तरी कसे हो? सगळे हॉटेल बंद, मग राहणार कुठे? येथील कामगार म्हणजे अगदी रस्त्यावरील ठेल्यावर बसलेल्यापासून हॉटेलमधील उच्च श्रेणीच्या व्यवस्थापकापर्यंत सर्वजण शहरात जाऊन दुसरी कोणती तरी नोकरी करतात. मी मागच्या वेळी आलो होतो इथे, तेव्हा इथल्या हॉटेलच्या अशाच कोणा वरच्या दर्जाच्या काम करणाऱ्याशी माझी ओळख झाली होती. तो म्हणे हिवाळ्यात इथल्या दुसऱ्या सोफिया शहरात त्याच्या काकाच्या उपहारगृहात वेटरचं काम करायचा. या उलट येथील बान्स्को म्हणून उंच डोंगरावरील जागेत हिवाळ्यात स्कीइंग करण्यासाठी म्हणून खास करून पर्यटक येतात. आणि त्या जागा संपूर्ण उन्हाळाभर तिथे बर्फ नसल्यामुळे इथली टाळी तेव्हा तिथे लावली जातात. आई फिरत मागे कुठे राहिली काय माहिती. मी पण जरा बसतो इथे. तुम्ही पण बघा इथे अपंग कसे फिरतायत ते. ती बघा, कालची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल तर त्या नेसेबर गावामध्ये हे जोडपे आपल्याला 3दा दिसले होते आणि आज इथे पण सगळीकडे अगदी आनंदाने फिरत आहेत. किती गोड हसू. याला म्हणतात समाधानी माणूस. आता तुम्हाला एक प्रश्न कदाचित पडला असेल. कामावरून किंवा घरून सुट्टी घेऊन आणि पैसे खर्च करून पर्यटक इथे येतात, बरोबर? मग इथे खाल्ल्या प्याल्यावर पर्यटक दुसरं करतात काय? काही नाही. आरामात फिरतात इकडे तिकडे, जगाच्या सर्व चिंता विसरून शांत चित्त, आनंदी आनंद. आपलं कसं होतं, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंबर काटा एक करतो. त्यानंतरचा आयुष्यात उरलेला मौल्यवान वेळ बहुतेक घरातून कामापर्यंत आणि परत अशा दुस्सह्य प्रवासात घालवतो. आणि आता तुमचं जीडीपी वर गेलाय म्हणा. आता तुमची पण प्रत्येक संध्याकाळ कुटुंबासमवेत कुठल्या कॅफेमध्ये घालवत असाल, कॉकटेल पीत, चकण्या खात. पण मी जेव्हा भारतात राहत होतो 40 वर्षांपूर्वी, तेव्हा अशी कबाड कष्ट करणारी कुटुंबे शेवटी दिवसाचा उरला सुरलेला वेळ आयुष्याचा निर्मळ आनंद घेण्याऐवजी, ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही अशा चिंता करण्यात आणि राजकारणासारख्या गोष्टींवर निरर्थक वाद घालून आपल्या आयुष्यात सुदैवाने आलेल्या जिवलग मित्रांना दूर कसे करायचे यात मग्न होते. आईने तोपर्यंत पिझ्झाला जवळ केले आणि मी केले जवळ कॉफीला. आणि मी आपण चिंता वगैरे करतो ते म्हणालो, ती खरी आपली एक प्रकारची करमणूक असते. आपली परिस्थिती होती तशी, म्हणजे आमची तरी परिस्थिती होती तशी. वेळ घालवायला दुसरे सुयोग्य साधन नसले किंवा त्याची आवड नसली तर मग असे वाद घालण्यात आणि स्वतःला ज्ञान नसून दुसऱ्यांच्या चुका काढण्यात माणसाची करमणूक होते. आणि आपण जो फुकट घालवणार तो मोकळा वेळ जो असतो, म्हणजे बघा, रिकामीवरून इंग्रजीमध्ये शब्द आहे वेकेट किंवा वेकेन्सी, आणि त्यावरूनच वेकेशन. आता तुम्हाला कळेल मी हे सगळं का सांगत आहे ते. आणि ते सांगण्यासाठी आपण जी जागा पाहत आहोत ती उदाहरणादाखल सर्वोत्तम. आताच तुम्ही विचारलं ना की पर्यटक येथे काय करतात, आणि मी म्हणालो काही नाही. हाच फरक आहे ट्रिप आणि वेकेशन मधला. आपण एखाद्या जागी सहलीला जातो. आता समजा पुण्याला गेलो, हॉटेल घेतलं म्हणजे सकाळी लवकर उठून आधी गुडलक कॅफेचा मस्का पाव, आणि तो पण 10-15 मिनिटात झटकन संपून आधी शनिवार वाडा गाठायचा, नारायण दरवाजा बघायचा, बाजूलाच बुधवार पेठ, ते रात्रीसाठी बाजूला ठेवा. दुपारी कुठे मग पाषाण तलाव, मग पाय थकलेले असले तरी सारसबागेत फिरायचं. दैनंदिनीत नोंद केल्याप्रमाणे शुक्रवार पेठेत बेडेकरांची मिसळपाव खाऊन डोकं दुखायला लागलं तरी कुठलं ते धरण आहे ते तिथे भर उन्हात जाऊन फोटो काढायचे. म्हणजे ही झाली ट्रिप. वेळेचा आणि पैशाचा ही स्थाने पाहून मिळवलेला पुरेपूर बदला. अशा ट्रिपा परदेशी लोक पण करतात. तिथे पण धरणे आहेत, कॅफे, संग्रहालय तर विचारू नका. मात्र ह्या सगळ्या झाल्या त्या ट्रिपा. मात्र त्यांचा वेकेशन हा काय प्रकार आहे हे मला भारतात असताना माहीत नव्हतं, आणि परदेशात आल्यावर सुद्धा कळल्यानंतर सुरुवातीला मी या वेकेशन कल्पनेच्या विरोधातच होतो. वेकेशन म्हणजे काय? वेकेशन म्हणजे रिकामा वेळ आनंदात रिकामी घालवणे. आणि त्यासाठी पाश्चात्यच असलं पाहिजे असं नाही. आजकाल भारतामध्ये सुद्धा हायटेकमध्ये रोज 18-18 तास काम करणारे लोक आहेत. अशा लोकांना शारीरिक आणि मानसिक आरामाची पण गरज असते.
आणि ज्याप्रमाणे उपाशी माणसाला साधा पाव सुद्धा गोड लागतो, तशीच या आरामाची अशा कष्ट करणाऱ्यांना गोडी जास्त. आणि अशा कष्ट करणाऱ्यांकडे निव्वळ आरामासाठी अशा ठिकाणी येण्याचे पैसे पण असतात. आता इथे आलेले सगळे काही हायटेक मध्ये काम करणारे आहेत असं पण नाही, पण त्यातल्या त्यात आयुष्यातील रिकाम्या वेळेत सुद्धा असलेला आनंद घेण्याची त्यांना पूर्वापार सवय. त्यांची सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती सुद्धा थोडी बऱ्यापैकी असते, म्हणून पण असेल. गंमत सांगतो तुम्हाला एक. तुम्हाला माहिती आहे ना, इस्रायलमध्ये प्रत्येक गोष्टीला हिब्रू भाषेमध्ये नाव आहे. तर आपण म्हणत आहोत त्या वेकेशनला हिब्रू भाषेमध्ये बेतेन गाव असं म्हणतात. त्याचं भाषांतर करायचं म्हटलं तर पोट आणि पाठ, म्हणजेच अशी सुट्टी की ज्यामध्ये एकदा पाठीवर झोपायचं आणि एकदा पोटावर झोपायचं. अहो, मग त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च करून दूर कशाला जायचं? आमच्याकडे मग दर रविवार म्हटला म्हणजे वेकेशन. हो, बरोबर आहे. तुमचा वेकेशन आणि तुमच्या बायकोचा ओव्हर टाइम. आता इस्रायलमध्ये जसे प्रत्येक गोष्टीला हिब्रू भाषेमध्ये शब्द आहे, तर मग हिब्रूपेक्षा किती पटीने समृद्ध अशा मराठी भाषेमध्ये वेकेशन आणि ओव्हर टाइम याला का शब्द नाहीत? का आहेत आणि मला माहीत नाही? कदाचित वेकेशनसाठी लागणारा तो मोकळा वेळ आपला ओव्हरटाईम मध्ये संपत असावा. आणि बायकोचा ओव्हरटाईम म्हणजे त्याला फार सुंदर शब्द आहे मराठीमध्ये, कर्तव्य. माझ्या कर्तव्य पालनाचा मात्र मला आता कंटाळा आला आहे. आई एकदा डाव्या दुकानात जाते आणि कधी उजव्या दुकानात. त्या कोणाला इंग्रजी येत नाही तरी सुद्धा त्यांच्याशी कशी काय गप्पा मारते ती काय माहिती. आणि ते लोक पण बोलतात हो तिच्याशी. मला आधी हॉटेलमध्ये जाऊन उद्याच्या सहलीची योजना आखायची आहे. गेल्या व्हिडिओमध्ये गेलो होतो ना त्या नेसेबार गावी, तसं ते पण पर्यटकांनी भरलेलं होतं. पण त्याच्या पुढे आणखीन काही अंतरावर एक दुसरं गाव आहे जे अगदी शांत असं आहे. खरं म्हणजे इथे ते एक उलटे घर असल्यासारखी जागा आहे, जिथे जमीन वर, टेबल खुर्च्या संडास सगळं वर आणि घराचं छत आपल्या पायाखाली. त्या जागी जायचं होतं, पण ते आता परवावर ढकलतो. आज रात्री ही व्हिडिओ पण एडिट करायची आहे. अरे एडिट सोडा, हॉटेलला गेल्यावर आधी जेवायचंय भरमसाठ, विसरला की काय हो? जेवणाची आठवण झाल्याबरोबर आईने पण पाय काढते घेतले. वारे जरा वाहू लागलेत, आकाश पण थोडं ढगाळ दिसत आहे. कदाचित पाऊस सुद्धा पडेल. पण प्रेक्षक हो, मगाशी एवढं मी वेकेशनवरून एवढं मोठं प्रवचन दिलं, ते हायटेकवाले आणि त्यांना आरामाची वगैरे गरज लागते. मग तुम्ही असं कसं विचारलं नाही की अरे शामू, तू तर एक नंबरचा रिकाम टेकडा, तुला ना काम ना धंदा, मग तुला रे काय गरज वेकेशनची? अरे हो, पकडलं हो तुम्ही मला एकदम. काय पचका झाला माझा. अहो, माझी वेकेशन चालू होणार आहे ती घरी परत गेल्यावर, कॅफेमध्ये बसून 2 ढेंगा वर केल्यावर. मी या वेकेशनच्या जागी सुद्धा आईला सतत सांभाळायच्या कामात आहे. आणि रात्री व्हिडिओ एडिट करायची तो माझा ओव्हर टाइम. आणि आरामाची गरज रिकाम टेकड्यांना सुद्धा असते बरं. तुम्ही कष्टाची कामे करत नसला तरी सुद्धा तुम्हाला आरामाची गरज आहे. माणसाचा मेंदू म्हणजे तो पण स्नायू नाही का? होता का कधी जीवशास्त्राच्या वर्गात? का गेला दांडी मारून चित्रा टॉकीजला? तर जसं जास्त चालून पाय थकतो, जड वजन उचलून हात धरतात, तसाच मेंदू सतत चालता राहून त्याला काही विचार करण्याची काही गरज नाही, कारण मेंदू सतत चालू असतो. तर त्याला सुद्धा आरामाची गरज असते. आता प्रत्येकाकडे सुट्टी घेणे किंवा असं वेकेशनला जाणे परवडणे होऊ शकत नाही. मात्र त्याऐवजी नको त्या चिंता आणि वाद घालून मेंदूला ओव्हरटाईम न देण्याचे मात्र आपल्या हातात असते. आणि यावरून आपल्याकडे प्रथा की जेवताना बोलायचं नसतं, बोललं की अन्न नीट पचत नाही. मग इथे कसं बरं पचतं सगळ्यांना चांगलं? यांचं तर आयुर्मान सुद्धा जास्त आहे आपल्यापेक्षा. अहो, डायनिंग एक्सपिरियन्स म्हणून भरमसाठ पैसे देऊन उपहारगृहांमध्ये तासन तास गप्पा मारत माणसे आनंदाने जेवतात. फ्रान्समध्ये बघाल तर संध्याकाळचं जेवण म्हणजे साधं बोलणं सोडा, गप्पा गोष्टी विनोद, हसत आणि खिदळत 2 तास घेतात ते जेवायला. तर परदेशातील आणि भारतातील दोन्हीही प्रथा आपापल्या ठिकाणी चांगल्या. आपल्याकडे पूर्वी वडील दिवसभर कष्ट करून जेव्हा घरी यायचे आणि जेवायला बसायचे, अशा वेळी त्यांना घरातल्या कुणकुणा, त्यांच्या पश्चात घरात झालेली भांडणे आणि इतर तक्रारी ऐकायला नको असायच्या. दिवसभर कष्ट केलेला माणूस कार्यालयात साहेबाने सगळ्यांसमोर केलेला अपमान मुकाट्याने घेऊन संध्याकाळी ट्रेनमध्ये लटकत घरी आल्यानंतर त्याला पाहिजे असते ती एक व्हेकेशन. आपण तरी काय करणार? नंतर कुठे आहे वेळ भांडणं आणि तक्रारी सांगायला? म्हणजेच आपण देणार तो ओव्हरटाईम. आणि त्यातून तोडगा निघाला तो तेरी भी चूप और मेरी भी चूप.
जेवणावर बोलायचं नसतं.